काय काय नाही, अगं बघत बसलो होतो ते नट जरा आवडायच्यात नाही. किती उशीर झालाय जेवणासाठी, किती वाट बघितली मी. अगं हा येणारच होतो मी जेवायला बी. कधी किती वेळ झाला आता. अगं ऐकून तर घेशील का? काय झालं? जरा वेगळा विषय होता. काय हो? काय आता तुला तरी कसं सांगायचं, ते आपला रम्या नाही का, हा काय झालं? जोडीदार माझा, हा माहिती का मला. तो आला होता, तोच बोलत बसला. सगळा वेळ त्यांनीच घालवला माझा. गप्पा मारत बसले असतात तुम्ही. गप्पा नाही, आता गप्पा काय, गप्पा मारायला तो घरी पण आला असता आपल्या, पण थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं होतं त्याला. काय हो, काय झालं? तुला तर माहिती आहे ना, आता त्यांचं लग्न झालंय. हा चांगलं टमटमीत संसार चाललाय. मग वर्ष 2 वर्ष होत आली आता. हा पण पोरगी चांगली बरं कधी. पोरगी चांगली आहे, आपला रम्या चांगला आहे, सगळं चांगलं आहे. चांगलं जोडायचं. पण ती पोरा बाळांचं तर काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? अगं प्रॉब्लेम असता तर काहीतरी करता आलं असतं, पण प्रॉब्लेम नाहीये, यांचं वेगळंच चालू आहे. काय झालं? आता त्याची बायको आहे बरं का, सुशिक्षित आहे, चांगली पोरगी आहे. शिकलेली पोरगी आहे चांगली. ती म्हणते एवढ्यात पोरबाळच नको. हा आता मग नसतंय काही पोरीना, मग राहिल्यानंतर बघते ना काय करायचं ते. अगं पण नको इथपर्यंत ठीक आहे, पण ती गोळ्यानं औषधं खाती त्यासाठी. अगो बाया. मग तू सांग बरं, हे चांगलं आहे का? नाही 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 नाही, हे चांगलं नाही. तुम्ही समजून सांगायचं ना मग त्यांना. आता ती बाई माणसाला मी काय सांगणार? याला तर मी म्हणलं सांग, म्हणलं तिला समजून असं तसं, तो म्हणलं ऐकतच नाही. काय करावं मी? आणि माझ्या बशीच आता मग डोक्याला हात लावून बसला होता. अगं तू मला सांग, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे, पण तिच्या तब्येतीवर बी त्याचा वाईटच परिणाम होतोय ना. अहो वाईट परिणाम होईल, आणि लोक देव देवराशी करतात. काय काय सांगायचं लेकरासाठी, पार ह्या देवळातून त्या देवळात माथा टेकतात, नवस करतात. पण ज्याला होत नाही ते असे तरसत येत, आणि ज्याला होतंय ते अशा गोळ्या खातात. बरं नवस वगैरे तर जाऊ दे, दवाखान्याला किती खर्च येतोय लोकांना. अगं त्यासाठी दवाखाने करतात, काय काय करतात लोक, कुठं कुठं जातात. ते आमच्या बायकांना माहिती ते दुःख काय असतंय ते. तुम्ही पुरुष नाही समजू शकत. हा आता पुरुषांना वाटतं बाप व्हावं, पण ते टोमणे लोकांच्या त्या नजरा 4 बायकात गेलं की पहिले विचारतात. त्यांना माहित असतं बरं का मूलबाळ नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तरी पण मुद्दाम विचारणं काय मग आहे का नाही तुम्हाला. मग माणसाला ते शब्द टोचते, ते आम्ही बायका चांगलं समजून घेऊ शकतो. मग तू मला सांग, एवढ्या आडी अडचणी असतात, लोकांना एवढे त्रास काढायला लागतात, यांना चांगली मुलं बाळ होतं ते होऊन दे ना. नाही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही चला घरी, मी ना तिला चांगलं समजून सांगते. हा हे बरोबर आहे बरं का. मला तो बी तेच म्हणला, वहिनींशी बघ बोलून, त्यांनी सांगितलं समजून. तुम्ही त्यांना समजून सांगा, टेन्शन नका घेऊ म्हणा. मी काय ना तिला बरोबर समजून सांगते. तिला व्यवस्थित सगळं सांग, समाजाचं सांग, औषधाचं दवाखान्याचं बी सांग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जाऊ दे, परत यांना मूलबाळ होतं त्याला नाही काय परिणाम व्हावा या औषधांचा. हो नंतर. आणि एक तर ते बायांमध्ये ते हार्मोन इम्बॅलन्स लई खुळे, काय सांगायचं. आमच्या शरीराचं बॉडी साथ देत नाही, नंतर शरीरात हार्मोन इम्बॅलन्स झाले का लेकरं होत नाहीत, परत राहत नाही. आता ते मला नको सांगू, तिलाच सांगत बस, मला काय कळतंय त्यातलं. तुम्ही चला, मी बस मी बोलून घेतो मग त्यांना. तुम्ही त्यांना समजून सांगा, काही टेन्शन घेऊ नका. माझं कसं काय ऐकत नाही, मी पाहते. ते आले ना घरी, तू बोलून घे मग. चालेल. चल. काय करते? बोला ना, चाललंय का? ऐक ना, सकाळी आई पप्पांनी मला बोलवलं होतं. ते म्हणत होते जरा विचार कर पोराबाळांचा, किती दिवस असं राहणार. आता लग्न होऊन किती दिवस झाले? तुम्हाला काय वाटतंय, एवढ्या लवकर बाळाचा विचार करणं गरजेचं आहे? अगं तसं नाही, मग कसं? पण त्यांची एकच इच्छा आहे की बाबा लवकरात लवकर मुलं बाळ व्हावेत, आमच्या डोळ्यात देखत सगळ्या गोष्टी पाहाव्यात. आणि त्यांची एवढी पण इच्छा नाही पूर्ण केल्यावर तर कसं व्हायचं रे? मी कधी म्हणते इच्छा नाही पूर्ण करायची, पण थांबा ना, आत्ताच लग्न झालंय ना, लगेचच कुठं? एवढ्या लवकर नाही व्हायचंय मला आई वगैरे काय. अरे सर्व लोकांचा विचार कर, लोक काय म्हणतात काय नाही, नावं ठेवतील ग लोक. आता लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, लोकांचाच विचार करत बसले तर स्वतःचा कधी विचार करणार आहे मी? तुम्ही समजून घ्या जरा. अहो जग कुठं चाललंय,
एवढं लवकर बाळाचा विचार करायचा? पण तुला काय करायचं, तुझं काय इच्छा आहे? अहो मला जरा फोकस करू दे ना माझ्या करिअरवर. काय करिअर करायचं? लग्नानंतर करिअर करता येत नाही का मुलं बाळा असल्यावर? हा पण थांबा ना थोडं, होऊ दे ना सेट त्यामध्ये. त्याच्यात तू ते गोळ्या खाणं चालू केलंय. अगं त्यांनी त्रास होईल ग नंतर. मला लोक सांगतात की बाबा असलं काही गोष्टी करू नका. मला सांगा, लोक काय डॉक्टर आहेत का? म्हणजे तुला ऐकायचंच नाहीये का माझं? अहो याचे साईड इफेक्ट नाही होत काहीही. जाऊ दे बाबा, आता तुला काय कोणाला काय सांगू, मला काहीच कळत नाही. त्या आईवडिलांना काय बोलू, तुला काय बोलू, मला काही पटत नाही. दोन्हीकडून मीच अडकलं गेलेलो आहे. अहो मग तुम्ही समजून सांगा त्यांना, तिला एवढं लवकर बाळ नकोय म्हणून. साधी गोष्ट आहे ना. ठीक आहे, मग काय बोलू आता तुला? ठीक आहे. का हो भाऊजी, कुठे आहेत मॅडम? आहे ना किचनमध्ये. बरं मी बोलते तिच्यासोबत. बरं बरं चालतंय. हो खातीये गोळ्या मी. अगं पण गोळ्यांचे साईड इफेक्ट आहे, तुला माहित नाही का? तू शिकलेली आहेस ना. अहो ताई एवढे काही साईड इफेक्ट नाही आहेत त्याचे. आपण जी गोष्ट किरकोळपणात घेतो ना, आपल्याला वाटतं काहीच नाही, तीच गोष्ट नंतर मोठी होत असते बाळा. तुला समजतंय का? हा अहो मला ऐका तर, मला एवढ्या लवकर आई नाही व्हायचंय हो. आता एवढं लवकर किती लवकर आहे? घेतली का आता 2 वर्ष? शेवटी कधीतरी आई व्हावंच लागणार आहे ना. तुला नाही वाटत का तुझं एखादं छोटंसं बाळ असावं, सुखी संसार असावा? हा अहो ताई वाटतंय मला, पण मला काय म्हणायचंय, एवढ्या लवकर मला जबाबदारी नाही घ्यायची कोणतीच. तुमचं प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जबाबदारी नाही घ्यायची ह्या गोष्टींमुळे ना तुम्ही सगळा वेळ हातातून निघून जातोय. तुम्ही सिरियसली घेत नाहीत ह्या गोष्टीला. अगं साईड इफेक्ट झाल्यानंतर लेकरं व्हायला प्रॉब्लेम होतो. आपलं खाणं पिणं असं, आपला टाईम असा कामाचा, किती स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होतात, नंतर प्रॉब्लेम होतो. डॉक्टर लोक पण सांगतात ह्या गोळ्या किती वाईट आहेत, शरीरावर किती दुष्परिणाम करतात. ताई तुमचं पटतंय सगळं मला, पण मला काय म्हणायचंय, तू बोल. मला आता आई नाहीच बनायचंय. मग तुम्ही आता तरी समजून घ्या, एक मुलगीच मुलीला समजू शकते. मी मुलगी आहे, मला सगळ्या गोष्टी समजतायत म्हणून मी तुला बोलते. उद्या जर प्रॉब्लेम झाला आणि तुला लोकांना तोंड द्यायचे, बायका कशा नजरेने बघतात माहिती आहे का तुला? आईनं झालेल्या व्यक्तीकडं हां वांजुटीशिवाय बोलत नाहीत बाळा. तुला ह्या गोष्टींची सवय नाही, तुला ते झेपणार नाही, लोकांच्या नजरा तुला झेपणार नाहीत. उद्या काही झालं ना, तू ते सहन करू शकणार नाहीस, म्हणून तुला समजून सांगायला आले मी. तू शिकलेली आहेस, आता तर ते सुविधा आल्यात ना, काय वर्क फ्रॉम होम, नंतर मेटर्निटी लिव्ह भेटते तुला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर. अजून काय पाहिजे तुला? ऐक माझं, असं वेडापणा करू नको बाई. ताई तुमचं समजतंय, पण मला पण समजून घ्या तुम्ही. आम्ही घेतोच ना समजून. तुला अडवलंच कुणी करिअर करण्यापासून? तुला काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सांग ना. ठीक आहे, आता तुम्ही एवढं बोलताय तर विचार करते या गोष्टीवर मी. नुसता विचारच नको करू, चांगला विचार कर. कारण ह्या गोष्टी आयुष्यावर खूप चांगला इफेक्ट करू शकतात आणि तू जर चुकीचा निर्णय घेतला ना तर बॅड इफेक्ट पण करू शकतात. बरं बरं ठीक आहे, मी घेते बोलून यांच्यासोबत. ठीक आहे, आणि मला खात्री आहे की तू चांगलाच निर्णय घेशील. हो येऊ? खाऊन जा ना काहीतरी. नाही काहीच नको म्हटली तेच खूप झालं, घरी खूप कामं पडली. बरं बरं ठीक आहे.